सौभाग्यवती भाग पहिला. वैशाख पौर्णिमेची रात्र. 10 वाजले होते. चंद्र वरवर येत होता. स्वच्छ चांदणं पृथ्वीवर पसरलं होतं. त्या चांदण्यात पृथ्वीवरील सजीव आनंदाने नाचत होते, चित्कारत होते. ती नगरही चांदण्याच्या स्वच्छ प्रकाशाने पूर्ण आनंदाने भरली होती. त्या शहरात वतनदारांचा एक मोठा वाडा होता. त्या वाड्यातील लग्नाची घाई संपली होती. वाड्यामध्ये वाजत गाजत आलेली नयन वाड्यातल्या एका खोलीमध्ये सजून धजून बसली होती. नवीन पैठणी फुलांचा गजरा लावून ती पलंगावर बसून तिच्या जीवनसाथीची म्हणजेच सर्वस्वाची, दैवताची वाट पाहत होती. त्या क्षणापर्यंत 20 वर्ष सांभाळलेले, तारुण्याने डळमळलेले फूल ती त्या रात्री तिच्या दैवताला म्हणजे आपल्या नवऱ्याला अर्पण करणार होती. वैवाहिक जीवनातील पहिली रात्र म्हणजे मधुचंद्र, हनीमून. किती वेळा स्वप्न बघितले होती त्या रात्रीची तिने. तो काळ जरी बालविवाहाचा असला तरी तिचे माहेर सुसंस्कृत असल्यामुळे तिला पदवी प्राप्त करण्याची संधी मिळाली होती. शिक्षणासाठी तिने मोठ्या शहरात जाणे येणे करावे लागायचे. गावात तिला फारशा मैत्रिणी नसल्या तरी वर्गातल्या मैत्रिणींशी तिच्या गप्पा नेहमीच रंगत असत. त्यात एकच विषय असे, जो म्हणजे भावी जीवनसाथीचा आणि हनीमूनच्या. या गोष्टींच्या चर्चा करण्यास ते प्रथम प्राधान्य देत. म्हणून वास्तविक त्या मुलींना तशा ठिकाणाचा पत्ता नव्हता, परंतु कुठेतरी दूर जाऊन चांगली मज्जा करावी व वैवाहिक जीवनाच्या सुरुवातीच्या काही रात्री जवळपास दुसरे कोणी नसावे असे विचार करत ते गप्पा आपल्या रंगवत असे. तिने रोज रात्री त्याची पलंगावर वाट पाहावी. त्याने हळूच आत यावं, तिच्या शेजारी बसून तिला हलकेसे स्पर्श करावा. तो त्या स्पर्शाने तिला वेडं करावं. एक एक फूल हारामध्ये ओढण्यासाठी उचलावं तसं त्याने तिला हलकेच उचलून स्पर्श करावा, अशी मनातली गुदगुदी तिला वाटत होती. तिने मूक संमती देण्यापूर्वीच त्याची कणखर मिठी तिच्या शरीराभोवती पडावी आणि त्याने तिच्याशी एकरूप व्हावे. दोघांचे अस्तित्व एकच व्हावे, साऱ्या चेतना एकत्र याव्यात, अशा अनेक गोष्टींच्या मनात आलेल्या विचारांना त्या भावना देत असत. नयन स्वप्न व्यवस्थेत असताना दाराचा खाडकन आवाज झाला. तशी ती दचकली. कोणीतरी जोराने दार ढकलले होते. दार उघडताच वाऱ्याच्या झोक्यासोबतच एक वेगळाच गंध खोलीत शिरला. तो वास नयनासाठी नवा नव्हता. तो सुवास होता मदिरेचा. संध्याकाळी भाऊंना भेटायला येणारी माणसं, कॉलेजात जाताना येताना रस्त्याने मोटारीत असणाऱ्या अनेक व्यक्ती तशाच वासाने बरबटलेल्या असतात. पण मग खोलीमध्ये तो वास कसा? कोण असणार तो? तिचं सर्वस्व तर नाही ना? असाही विचार तिच्या मनात आला की माझा होणारा नवरा आज पहिल्याच रात्री दारू पिऊन येईल याच्याबद्दल तिला खंत होती. हे राम! कुणीतरी व्यक्ती ओरडत आत आली. तशी भयभीत हरणीप्रमाणे उडी मारत नयन पलंगाच्या दुसऱ्या बाजूस गेली. तिने पाहिलं, समोर तोच होता, तिचे दैवत सदाशिव. त्यापूर्वी तिने सदाशिवला लग्नात हार घालतानाच पाहिले होते, परंतु ते राजबिंड रूप त्याच क्षणी तिच्या हृदयी विराजमान झाले होते. त्या रूपाशी तिने नेहमीच आत्मिक संवाद साधला होता. त्यावेळी खोलीत प्रवेश केलेला तोच होता, म्हणजेच सदाशिव. पण त्याचे ते रूप सदाशिव सोबत लग्नानंतर तिने पहिला प्रवास केला होता. त्या स्पर्शाने ती कावरीबावरी झाली असताना तिने त्याच्या शरीरापासून येणारा गंधही अनुभवला होता. या दोघी गोष्टी, तो स्पर्श, तो सुवास मनामध्ये जन्मोजन्मीचा ठेवा म्हणून जतन करून ठेवला असताना तो कुठं लुप्त झाला. सदाशिव आता जवळ येऊ लागला. त्याची चाल आणि नजर वेगळीच भाषा बोलत होती. सावजावचा वेध घेत नयन जवळ सरकत सदाशिव म्हणाला, पळून कुठं जाणार? चलिये जवळ. सदाशिवला प्यायलेल्या अवस्थेत बघून तिला प्रचंड धक्का बसला. तिचे स्वप्न उद्ध्वस्त झाले.
स्वप्नाने आकार घेण्यापूर्वीच जणू तिची झोपमोड झाली. तो जवळ येत असताना तिने विचारले, हे काय हो? तुम्ही प्यायला आहात? त्यावर सदाशिव म्हणाला, हो, मी प्यायलो. तुला काय करायचे आहे? मी तुझा नवरा आहे, बरोबर ना? म्हणजेच तुझा मालक. मी काही करेन. तुला त्याच्याशी काय? नाही नाही, जवळ येऊ नका माझ्या. का नाही? तू माझी बायको आहेस. ती म्हणाली, मी कुठे नाकारते. बरं झाले तुला मी तुझा नवरा असल्याचे आठवले. आता बायकोप्रमाणे वाग. मी म्हणेल तसंच करावं लागेल. असं म्हणत तो नयनाकडे सरकला. थांबा, पुढे येऊ नका. माझ्याशी असं वागू नका. नयन विनवणी करत असताना तो पुढे सरकत असलेला पाहून नयन पुन्हा ओरडली, थांबा, पाऊल पुढे टाकू नका. माझ्या अंगाला हात लावू नका. काय? तुझ्या अंगाला हात लावू नका? माझ्या लग्नाच्या बायकोला हात लावू नको म्हणतेस? मग काय तुझ्या बापाच्या अंगाला हात लावू? तुझ्या शरीरावर फक्त माझा अधिकार आहे. या शरीराचा भोग घेणे हा माझा हक्कच. तू कसा हिरावू शकतेस? असे विचारत सदाशिव नयनावर तुटून पडला. खाटकाने शिडीच्या अंगावरील कातडी ओढून काढावी त्याप्रमाणे त्याने तिच्या शरीरावरची वस्त्रे ओरबाडून काढली. नयनने पाहिलेलं पहिल्या रात्रीचे स्वप्न अशा रीतीचे दुभंगले, तणकले. त्या नाजूक संबंधात तशी वेदनामयी भेग निर्माण झाली. कधीच न मिळून येणारी. दुसरीकडे सदाशिव मात्र स्वतःचा हक्क चोख बजावत प्रचंड समाधानी होता. मात्र त्याच्या प्रत्येक कृतीमुळे ती क्षणोक्षणी दुःखाच्या वेदनेच्या डोंगराखाली दबली जात होती. काही क्षण राक्षसी वृत्तीने संभोग करून नयनाला हजारो दंश करून सदाशिव बाजूला झाला आणि चक्क गोरू लागला. तडमडणाऱ्या शारीरिक इजेपेक्षा मानसिक धक्क्याने दुःखी झालेल्या नयनाला त्या अवस्थेतही कुठेतरी वाचलेले आठवले की संभोग म्हणजे कार्यरत असणाऱ्या समान मिळणारा आनंद. आनंदाने विभोर करणारे क्षण म्हणजे संभोग. परंतु त्यावेळी जे घडले त्यामुळे तिचे सर्वस्व अक्षरशः लुबाडले गेले. तिचे स्वप्न तसे दुभंगवणाऱ्या त्या प्रसंगास संभोग कसा म्हणावा? तिला त्यात काय मिळालं? फक्त दुःख आणि विषारी दंश. कदाचित तिच्या दुःखामध्ये त्याला त्याचे सुख गवसलं असावं. तो समाधानात घोरत असतानाही ती मात्र वेदनांमुळे तडमडत होती. किती स्वप्न उराशी बाळगून तिने त्या वाड्यामध्ये, त्या खोलीमध्ये प्रवेश केला होता. मात्र तिच्या हृदयात बसलेला राजकुमार वेगळा असा राजबिंडा राजकुमार होता आणि तो तिला सापडला होता. लग्नात एकमेकांना हात घालताना नयनने त्याला पहिल्यांदा पाहिले होते. पुण्यात सदा मंगलम भटजींनी शेवटचे मंगलाष्टक म्हटले आणि उपस्थितांनी अक्षदा वधूवराच्या दिशेने फेकल्या. टाळ्यांचा कडकडाट झाला. त्याच गजरात नयनने नवरदेवाला हार घातला. त्यावेळी तिने एक कटाक्ष सदाशिवकडे टाकला आणि ती हर्षोल्लसित झाली. कारण तिचा पती म्हणजे सौंदर्याचा दागिनाच आणि मदनाचा पुतळा होता. नवरदेवाच्या पोशाखात समोर असलेले ते राजबिंड रूप नयनाच्या मनावर आणि हृदयावर कायमचे कोरले गेले होते. जीवन आणि स्वप्न सार्थक झाल्याच्या हर्षोत्साहात ती दिवसभर होम हवन आणि इतर कार्यक्रमास सामोरी गेली. प्रसंगोपात सदाच्या होणाऱ्या स्पर्शामध्ये ती स्वतःलाच विसरून गेली होती. मांडवामध्ये नयनाकडील जमलेल्या मंडळींमध्ये तिचे काका, काकू, आत्या, मामा, मावशी, काका अशा नात्यांमधली मंडळी जमली असल्यामुळे साहजिकच हास्याचे फवारे उडत होते. तिच्या वयाची अनेक नातलग मुलं मुलीही तिच्या भोवती कोंडाळे करत सतत नयनला हसविण्याचा प्रयत्न करीत होती.
त्या सर्वांमध्ये होता वाडू, तिचा आतेभाव, एक चालता बोलता विनोद. परंतु त्या दिवशी तो उदास होता. नयन जाणार या कल्पनेने तो हिरमुसला होता. दोघेही एकाच वयाचे असल्यामुळे त्यांच्यामध्ये मैत्रीचे नातं दृढ झाले होते. आता यापुढे घरामध्ये नयन नसणार या जाणीवेने तो उदास झाला होता. सर्वांमध्ये असूनही बाळू कसा एकटाच वाटत होता. लग्नविधीचे एक एक कार्यक्रम आटपत होते. लग्न समारंभातील विशेष पंगत म्हणजे विहीण पंगत. शाळेतल्या राष्ट्रगीताप्रमाणे महत्त्वाची आणि अनिवार्य या विशेष पंक्तीला संगीताचीही साथ असे. नयनची विहीण पंगत बसली. या पंक्तीमध्ये नवरा नवरीने एकमेकांना घास भरवताना काव्यात्मक नाव घेणे हा सोपस्कारही पार पडला. ती पंगत ऐन रंगात येताच सर्वांना तोंडी लावण्यासाठी, प्रत्येकाने डोळ्यात पाणी आणण्यासाठी आणि जेवणाऱ्यांचे हात थांबविण्यासाठी चे विशेष प्रयोजन म्हणजे विहीण. विहीण म्हणजे निघाले आज तिकडच्या घरी. स्वतःला जणू लता मंगेशकर समजून एका वऱ्हाडीने विहीण म्हणावयास सुरुवात केली आणि सकाळपासून खदखदणारा मांडव क्षणात गदगद झाला. मांडवातील प्रत्येकाचे डोळे पाणावले, काही डोळे पाझरले तर अनेकांनी पराकोटीचे प्रयत्न करून पाणी डोळ्यातच जिरवले. त्यामुळे काय झाले तर प्रत्येकाचे जेवण अर्धवट झाले आणि विहीण पंक्तीची आणि लग्नविधीची सांगता झाली. पाठोपाठ सामान आणि वऱ्हाडी बसमध्ये जाऊन बसू लागले. नयनने रडत रडतच माहेरच्यांचा निरोप घेतला. आईचा निरोप घेताना तिला प्रचंड बडबडून आलं. दोघांनी एकमेकींना घट्ट मिठी मारली. काही क्षणानंतर नयनच्या मामांनी पुढाकार घेतला. नयनला बडेबडेच आईपासून दूर करीत मोटारीत बसवले. वाहन जणू त्या क्षणाची वाट पाहत होता. बस समोर वाजत असलेला बँड हळूहळू पुढे सरकत होता. ज्या बाजूने नयन बसली होती त्या बाजूने सारे नातेवाईक मोटारीसोबत पुढे सरकत होते. शेवटी गावाची सीमा आली, लक्ष्मणरेषा आली. बँडवाले बाजूला होताच बसचा वेग वाढला. सासू नयनाला हलणारे हात दिसत होते. तिचे उंदके वाढले तसा वातावरणातला अंधारही वाढू लागला. त्या अंधारात एका वेगळ्या स्पर्शाने ती भारावून जात होती, स्वतःला विसरत होती. तो हवाहवासा वेडा करणारा स्पर्श होता, तिच्या सर्वस्वाच्या, दैवताच्या आणि तिच्या राजकुमाराच्या. त्या स्पर्शामुळे ती सारे जग विसरत होती. तो प्रवास खूपच आणि कुठेच संपूच नाही असे तिला वाटत होते. किती फरक असतो ना, ज्यांनी तरुण होईपर्यंत सांभाळलं, स्वतःचा क्षण आणि क्षण घासातला घास दिला. तो अनेक वर्षाचा सहवास त्या ठिकाणी त्या स्पर्शाने काही क्षणातच विरळ वयात आला. का त्या स्पर्शाच्या ओढीने तिने तिची मान त्या मजबूत खांद्यावर टेकवली आणि डोळे मिटून झोपू गेली. एकच गडबड झाली. मोटारीतले दिवे लागले तशी गोंधळल्या अवस्थेत नयन उठली. तिचे सासर आले, तिचे घर, तिचे सर्वस्व, तिची रंगभूमी आली. रंगभूमी, होय रंगभूमीच नाही का तिच्या जीवनातला नंतरचा अंक. त्या सासर नावाच्या रंगमंचावर सुरू होणार होता. शेवटी जीवन म्हणजे काय, एक नाटकच ना. वेगवेगळ्या व्यासपीठावर त्या घरात वावरणारी सारी मंडळी म्हणजे कलाकार हो. नवीन नाटकाच्या प्रवेशाच्या वेळी जसं नारळ फोडून आपण नाटकाचा उद्घाटन समारोह करतो, तसे या जिवंत रंगभूमीवर प्रवेश घेताना उंबरठ्यावरचे माप ओलांडावे लागते. या मागचा उद्देश तो काय असावा? मापाला लाथांडणं म्हणजे तोपर्यंतच्या आडसाला, स्वच्छंद जीवनाला दूर सारवून चूल आणि मूल हेच नवीन
परंपरागत सूत्र स्वीकारणे तर नाही ना? माप लाथाडणे म्हणजे तोपर्यंतची सारी नाती बाजूला करत नवीन नाती स्वीकारणे तर नाही ना? नयनाला असे विचार करायला वेळ तरी कुठं होता? पती शेजारी अवखडून बसलेली नयन लक्ष्मीपूजा आटपत होती. अक्षी लक्ष्मी हाय रे सगळ्या. सासूच्या पाया पडत असताना ती म्हणाली, सदा ये सदा. सुनबाई या इकडे. कोणतरी खोलीचे दार बडवत होते. नयनने डोळे उघडून आजूबाजूला पाहिले. खिडकीच्या पटीतून बाहेर फाटलेले दिसत होते. म्हणजे नयन चक्क रात्रभर जागी होती. वेदनेने तळमळत होती. तिने बाजूला पाहिलं. सदा तिचा पती स्वतःचा हक्क वसूल करून शेजारी घोरत होता. तिची पहिली रात्र तिच्यासाठी काळ रात्र ठरली होती. त्या रात्री तिच्या स्वप्नांवर तिच्याच पतीने घात घातला होता. ये सुनबाई, अगं उठतेस ना? पुन्हा सासूचा आवाज आला. तशी नयन पलंगाच्या खाली उतरली. कपडे केस व्यवस्थित करून ती सौभाग्यवती पतीच्या निद्रित साक्षीने आणि सतीच्या चालीने खोलीबाहेर पडली. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भाग 2 लवकरच तुमच्या स्वाज्ञात हजर होईल. धन्यवाद.